वळूयात पुढील बातमीकडे। पुणे पोलिसांचा लाजिरवाणा कारभार समोर आलाय। धर्मस्वातंत्र्य कायद्याची अंमलबजावणी होण्याआधीच 2 गुन्हे दाखल करणं अंगलट येण्याची शक्यता आहे। फुरसुंगी पोलीस ठाण्यामध्ये 5 ऑगस्टला एका मुलीचं धर्मांतर केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। पण कायदा अस्तित्वात नसताना कलम लावलीच कशी असा सवाल आता उपस्थित केला जातोय। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा लागू झालेला नसतानाच या कायद्याअंतर्गत पुणे पोलिसांनी 2 गुन्हे दाखल केलेले होते। 28 ऑगस्ट पासून या कायद्याची अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच कारवाई केली आहे। त्यामुळे आता गुन्हे मागे घेण्याची नामुष्की पुणे पोलिसांवर आली आहे। पोलिसांच्या घाईमुळे हा खोटा गुन्हा दाखल झाल्याचे निष्पन्न झाले आहे। आजच राज्यपाल महोदयांचा GR आलेला आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम हा 28 ऑगस्ट 2026 नंतरून कायदा म्हणून महाराष्ट्रात ग्राह्य धरण्यात यावा असा आदेश पारित करण्यात आलेला आहे। त्यामुळे 28 ऑगस्ट नंतरून कायदा हा अंमलात येणार असताना पोलिसांनी घाई करून केवळ काही लोकांना खुश करण्यासाठी, काही संघटनांना खुश करण्यासाठी जो कायदा अस्तित्वात नाही त्याची कलम लावून खोटा गुन्हा दाखल झाला।